काय हो, तुम्ही कधी अशा प्रकारे रव्याचे अप्पे ट्राय केलेत का? नाही केले अजून? तर चला की मग बघू कशी करायची. त्यासाठी काय करायचं, रवा घ्यायचा, रव्यामध्ये ताक आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी कमी टाकायचं आणि ताक जास्त टाकायचं आणि पीठ चांगलं मिक्स करून अर्धा पाऊण तास किंवा 1 तासभर भिजवत ठेवायचं. आणि पीठ भिजूपर्यंत काय करायचं, ते फोडणीची तयारी करून घ्यायची. फोडणीमध्ये आलं आपलं जिरं, कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला कांदा, टमॅटो आणि मिरची. मग हे सर्व काय आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. कांदा टमॅटो एकदम चांगलं भाजून घ्यायचं, नाहीतर कच्चे राहिले की कसं अप्पे खाताना जराही चांगले लागत नाही. मग काय मिश्रण चांगलं भाजूपर्यंत आपलं इथं पीठ चांगलं भिजलेलं आहे. मग पीठ चांगलं भिजल्यानंतर ते मिश्रण आपल्याला पिठामध्ये ॲड करायचं आहे. नंतर त्यामध्ये ओवा, चवीनुसार मीठ आणि अप्पे चांगलं फुगण्यासाठी त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे खायचा सोडा. आणि ते मिश्रण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग काय, तोपर्यंत आपल्याला मग इथं अप्पेचा तवा चांगलं तापवून घेऊन मग त्यामध्ये थोडं आपल्याला तेल ॲड करायचं आहे. आणि मग तेल ॲड झाल्यानंतर थोडं पीठ सोडून द्यायचं. आमच्या इकडे तर अप्पेला बोंडे म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग पीठ चांगलं सोडून दिलं की त्यावरती चांगलं झाकून द्यायचं आहे. आणि मग अप्पे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. मग काय झाले की मस्त अशी अप्पे तयार. या अप्प्यासाठी चटणीची सुद्धा गरज नाही, आपण असं सहजच खाऊ शकतो. तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.